नमस्कार. मालिकेच्या नवीन भागामध्ये आपण पाहतोय जेवणाच्या डायनिंग टेबलवर आता तिथे अस्मिताने प्रतापराव म्हणजे आपल्या बाबांना असं म्हटलेलं असतं, बाबा काय चाललंय, म्हणजे मी या घरात आल्यापासून पाहते ही सायली स्वतःला खूपच शहाणी समजते. त्यावर प्रतापराव म्हणत असतात, अगे काय बोलतेस तू हे, आणि काय ही पद्धत सायली विरोधात बोलायची. त्यावर अस्मिता म्हणत असते, बाबा तुम्ही बोलताय, जरा विचार करा. या सायलीने आज ज्या पद्धतीने जेवण बनवलं आहे ना, त्या जेवणाला काही अर्थ तरी आहे का. त्यावर प्रतापराव म्हणत असतात, थांब थांब, मला आधी खाऊन बघू दे. आणि प्रतापरावांनी एक घास खाल्लेला असतो आणि मग ते स्वतःशी बोलत असतात, अस्मिता जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे. या या सायलीने तर अक्षरशः सगळ्या जेवणाचं खोबरं करून ठेवलं आहे. त्यावर मात्र आता सायली किचनमधून बाहेर येते. ती म्हणत असते, अस्मिता ताई घ्या ना, तुम्हाला काही अजून हवं असेल तर घ्या. त्यावर अस्मिता म्हणत असते, सायली गप्पा बसा, नाटकं करू नकोस. तुला चांगलंच माहिती आहे मला अळणी जेवण अजिबातच आवडत नाही. त्यावर सायली म्हणत असते, अस्मिता ताई आजचं जेवण अळणी कसं असेल, मी स्वतः बनवलं आहे आणि परफेक्ट पद्धतीने. त्यावर आता अस्मिता म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मी खोटं बोलते का. त्यावर आता सायली म्हणत असते, मला असं नाही म्हणायचं आहे, पण जेवणात मीठ नाही आहे, जर असं तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला एक्स्ट्रा मीठ देते. त्यावर आता थेट अस्मिता म्हणत असते, अगं तू देशील ग मला एक्स्ट्रा मीठ, पण माझ्या घरातल्यांना सगळ्यांना देणार आहेस का. त्यावर सायली म्हणत असते, हो देईन ना, काय प्रॉब्लेम आहे. जर प्रत्येकाला मीठ कमी वाटत असेल तर एक्स्ट्रा द्यायला नको का. आणि अशातच आता तिथे आलेल्या कल्पनाला पाहून सायली म्हणत असते, ओ आई या बसा, मी तुमचीच वाट पाहत होते. त्यावर अस्मिता म्हणत असते, आई आज ना अक्षरशः तुझ्या टेस्टची वाट लागणार आहे. सायलीने सगळं जेवण अळणी बनवलं आहे आणि त्याला काडी मात्र चव देखील नाही आहे. त्यावर मात्र सायलीला आता हे खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती स्वतःशी बोलत असते, म्हणजे यांचं कितीही करा तरी कौतुक मात्र अजिबातच नाही. आणि अशातच आता थोडा वेळ झालेला असतो आणि तेवढ्यात कल्पना आपलं जेवणाचं ताट घेते आणि आपल्या बेडरूममध्ये जात असते. त्यावेळेला अस्मिता एकच कांगावा करत असते, आई जर तू असं वागणार असशील ना तर त्याला काय अर्थ आहे. त्यावर आता सायली म्हणत असते, अहो आई बसा ना, कुठे वर जात आहे, इथेच बसा ना. त्यावर आता ही जी कल्पना असते ती काही केल्या सायलीशी बोलतच नसते. सायलीला याचं खूप वाईट वाटतं आणि लगेचच आता सायली तिथून निघून आपल्या बेडरूमकडे जात असते. त्यावेळेला कल्पनाने ते पाहिलेलं असतं आणि कल्पना स्वतःशी बोलत असते, हे सगळं बहुतेक माझ्यामुळे होतंय. अस्मिता सायलीला इतकं कधीच बोलत नाही, त्यामुळे आता मला हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. तेवढ्यात बेडरूममध्ये जाणाऱ्या सायलीला आता थेट कल्पनाने थांबवलेलं असतं आणि कल्पना म्हणत असते, सायली तू जर अशा पद्धतीने बेडरूममध्ये जाणार असशील तर मला ते पटणार नाही आहे, जेवून घे तू. त्यावर सायली म्हणत असते, अहो आई जर मी इतकी वाईट असेल ना तर मी 3 दिवस स्वतः अन्नत्याग करणार आहे. त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते, वेड्यासारखं बोलू नकोस. त्यावर आता अस्मिता म्हणत असते, का ग आई तुला काय प्रॉब्लेम आहे, तिने 3 दिवस अन्नत्याग करू दे किंवा 4 दिवस, तिला जर वाटत असेल अन्नत्याग करायचा आहे तर करू दे ना, आपण अडवणारे कोण आहोत. त्यावर आता सायलीने जणू असं म्हटलेलं असतं की 3 दिवस खाणार नाही. त्यावर कल्पना स्वतःशी बोलत असते, सायली जे काही बोलते त्याच्यावर ठाम असते आणि माझ्या चुकीमुळे जर तिने अन्नत्याग केला तर त्याचा त्रास तिला होऊ नये म्हणून कल्पना आता सगळ्यांसमोर सायलीसाठी स्पेशल ताट भरत असते. त्यावर मात्र अस्मिता म्हणत असते, आई काय चाललंय तुझं, एवढं ताटात का वाढून घेतलंयस तू. त्यावर मात्र आता कल्पनाला असं म्हणावं लागतं की हे जेवण मी माझ्या सुनेसाठी घेतलं आहे आणि ती जर खाणार असेल तरच मी जेवणार. असं म्हटल्यावर अस्मिता म्हणत असते, वा ग वा आई, म्हणजे इथे तुला आता तुझी सून प्यारी आहे, मी नाही. त्यावर लगेचच आता सायली मध्ये बोलत असते, अस्मिता ताई कधी असं नसतं, एक आई कधी सुनेमध्ये आणि एखाद्या मुलीमध्ये अंतर नाही शोधू शकत. त्यावर लगेचच आता
सगळ्यांसमोर कल्पनाने सायलीला भरवायला सुरुवात केलेली असते। त्यावेळेला सायलीचं लक्ष बाजूलाच उभ्या असणाऱ्या कल्पनाकडे जातं आणि लगेचच आता सायली म्हणत असते, बघा बघा आई किती चांगले आहेत। तुम्हा सगळ्यांना वाटलं होतं की आई माझ्या विरोधात गेल्या की माझा विचार करणार नाही, पण शेवटी आईने आज हे सिद्ध केलं की त्या अगदी चांगल्या आहेत। त्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते, चांगल्या तर आहेच असती, पण मी तिला किती वेळा बोललो जे आपण काली विसरतोय ते पुन्हा बोलता कामा नये। अशातच आता कल्पना म्हणत असते, सायली आय एम सो सॉरी, तुझ्याशी खूप वाईट वागले ना मी, पण यापुढे नाही वागणार। पण लक्षात ठेव, जेवणावर कधीच राग काढू नको, जेवण वेळेच्या वेळी जेवलंच पाहिजे, कारण इतकं सगळं आपण करतो पण ते 4 दिवसाचं सिस्टम पाहण्यासाठी नाही। आणि अशातच आता प्रतापराव म्हणत असतात, सायली काय चाललं हे सगळं, मला या दृष्टीने पाहणं बोलणं अजिबातच आवडत नाहीये। त्यावर लगेचच आता सायलीला जे काही देण्यात आलेलं असतं त्यातून हे सिद्ध होतं की सायली आता यापुढे या घरात सगळ्यात मेन आहे आणि सायलीने जणू ठरवलंच आहे की यापुढे सगळे निर्णय आपण घ्यायच्या आधी त्याच्या बाबतीत कल्पना किंवा मोठ्या सगळ्या सिस्टमची बोललं पाहिजे। आणि अशातच आता ठरल्याप्रमाणे सायलीला हा जो तिचा नवरा असतो अर्जुन तो म्हणत असतो, काय मिसेस सायली आज तर तुम्ही खूप खुश आहात, कारण तुमच्या मनासारखं घडलंय। तुमच्या सासूने 3 दिवसाचं जेवण तुम्हाला एकदमच भरवलंय असं जणू वाटत आहे। इकडे आपण पाहतोय आता अश्विन हे सगळं पाहतो आणि स्वतःशी बोलत असतो, माझी बायको तुरुंगात असतानाही मम्माला काहीच वाटत नाहीये, ती इकडे आनंदात आहे, मजेत आहे आणि स्वतःच्या मोठ्या सुनेला जेवण भरवत आहे आणि तेही नॉनव्हेज। त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट अश्विनला पाहताना अर्जुनने पाहिलेलं असतं आणि अर्जुन लगेचच म्हणत असतो, ये ये अश्विन ये बैस। त्यावर अश्विन म्हणत असतो, बसायला माझ्याकडे वेळ नाहीये। त्यावर आता अर्जुन म्हणत असतो, ठीक आहे एक काम कर, फक्त उभ्या आयुष्यात कधीही सायलीच्या विरोधात जाऊ नको, सायलीला हलक्यात घेऊ नको, सायली दिसते तशी नाहीये। आणि लगेचच आता अश्विन म्हणत असतो, हो हो आलं माझ्या लक्षात, तुम्ही लोक साधे सुधे नाही आहात, सगळी सिस्टम हलवता। मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की सायलीला फार काळ कल्पना स्वतःपासून लांब ठेवू शकत नाही आणि सायलीसारख्या गोड मुलीला तर आता कल्पनाने जवळ घेतला आहे, पण अस्मिताच्या अंगाची तीळपापड झाला आहे। मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।